दिनांक 20 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजता रस्ता सुरक्षा व अपघातास आळा घालण्याच्या दृष्टीनं कारंजा शहरात हेल्मेट रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हेल्मेट रॅलीचा मार्ग पोलीस स्टेशन शहर कारंजा येथून सुरू करण्यात आली। ते शासकीय विश्रामगृह, झाशी राणी चौक, बसस्टँड, आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मेन रोड, बजरंग पेठ, महात्मा फुले चौक, पोलीस स्टेशन, मंगरुळपीर वेस्ट रोड, पोलीस वसाहत मार्गी शासकीय विश्रामगृह येथे समारोप करण्यात आला। या संदर्भात वाहतूक पोलीसचे वरिष्ठ अधिकारी श्री जगताप सर यांनी तसेच श्याम सवाई यांच्या मार्गदर्शनात हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात आली। तसेच रस्ता सुरक्षा व अपघातास आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून कारंजाद्वारा जनसामान्य लोकांना या संदर्भात जनजागृती करून आपलं जीवन सुरक्षित करावं असं मत व्यक्त करण्यात आलं। या रॅलीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाहतूक पोलीस अधिकारी श्री संग्राम जगताप सर, साधना दुधमरे, चेतन बावणे, मोहिनी मोरे, नेवारे, वाहतूक निरीक्षक कारंजा, कुशल ड्रायव्हिंग स्कूल कारंजा, जय महाराष्ट्र ड्रायव्हिंग स्कूल कारंजा, सरनाईक ड्रायव्हिंग स्कूल कारंजा, श्रीनाथ ड्रायव्हिंग स्कूल मंगरुळपीर, महाराष्ट्र ड्रायव्हिंग स्कूल मंगरुळपीर तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि महिला पुरुष तसेच सामाजिक कार्यकर्ता आणि नवयुवकांची मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग होता। ही रॅली कारंजेकरांनी पाहता कुतूहल व्यक्त केलं। तसंच कारंजा पोलीस स्टेशनचे नेवारे वाहतूक निरीक्षकांनी असं मत व्यक्त केलं की हेल्मेटची सक्ती शासनाने जरूर करावी आणि नवयुवकांना सक्तीने हेल्मेट वापरावं। कुठलेही पत्रकार किंवा राजकीय दबावाखाली त्यांना आणण्याचा प्रयत्न करू नये। पोलिसांना उत्तम प्रकारे कामगिरी करण्याकरता सहकार्य करावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। मान्य श्री जगताप साहेब व कारंजा आपत्कालीन संस्थेचे शाखा प्रमुख व आपत्कालीन संस्थेचे प्रमुख श्यामभाऊ सवाई यांनी दिलेली मुलाखत तसंच हेल्मेट रॅलीचे काही क्षण पत्रकारांनी देखील टिपले आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिम म्हणून ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट।